पुण्यात राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम। राहुल गांधींकडून स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भात प्रश्न उपस्थित। 4.5 लाख मुलींना जन्माधीच मारलं जातंय, राहुल गांधींची माहिती। पुणे म्हणजे प्रेम। राहुल गांधींकडून छात्रों की गूंज कार्यक्रमात पुण्याचा कौतुक, तर विद्यार्थिनींकडून मोबाईलचा फ्लॅश ऑन करून राहुल गांधींचं स्वागत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून 2026 पर्यंत तब्बल 92 लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 9,605 कोटी रुपये वितरित। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांची माहिती। या पैशांचा हिशोब कोण देणार? जयंत पाटलांचा सवाल। ठाण्यात टेंभीनाका परिसरातील आनंद आश्रम यामध्ये सत्यनारायण पूजेचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दर्शन। महापौर शर्मिला पिंपोळकर यांचीही उपस्थिती। ठाण्यातील ओवळा नाका परिसरात आरंभ मानसिक आरोग्य पुनर्वसन आणि व्यसनमुक्त केंद्राचं उद्घाटन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सोहळा संपन्न। मुंबईतील चेंबूरच्या SRV रुग्णालयात गुडघेदुखी आणि सांधेदुखीच्या रुग्णांसाठी रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार सुविधा उपलब्ध। या आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया अधिक अचूक करण्यास डॉक्टरांना मदत होणार। मुंबईतील स्नेहांकित हेल्पलाईनचा रौप्य महोत्सव सोहळा। 25 वर्षांपासून अंध मुलांसाठी सेवाभावी कार्य। संस्थेच्या स्मरणिकेचं ABP माझाचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकरांच्या हस्ते उद्घाटन। परभणीत ब्राह्मण समाज संवाद यात्रा बैठक संपन्न। गरीब ब्राह्मण विद्यार्थ्यांना सर्व प्रकारे मदत देणार। परशुराम महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांचं आश्वासन। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून पावसाबाबत चिंता व्यक्त। धरणात पाणी असलं तरी कालव्यांची क्षमता कमी। पावसासाठी आता विठ्ठलाकडे साकडं घालावं लागेल, भरणेंचं वक्तव्य। मुंबईतल्या साकीनाका परिसरात हत्ये प्रकरणातील फरार आरोपी सुरेश अडागळे 40 वर्षांनंतर पोलिसांच्या ताब्यात। 19 वर्षाचा असताना गुन्हा केला होता। मुंबईतल्या मुलुंडमध्ये पोलिसांकडून चोरी घरफोडीमध्ये लंपास झालेल्या गोष्टी तक्रारदारांना परत। सुमारे 1,15 लाखांची मालमत्ता तक्रारदारांना परत। यवतमाळच्या दिग्रसमध्ये महेशनगरमधील घरात आढळला 7 फूट लांबीचा अजगर। मुख्य हॉलमधील टेबलाखाली अजगर आढळल्यानं खळबळ। यवतमाळच्या कळंबमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या जवानांसाठी पाठवल्या। जिल्हा परिषदेच्या शाळेचा उपक्रम। सैनिकांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांकडून आपुलकीचा धागा। भारतीय नौदलाच्या ताफ्यात INS मंगरोल दाखल। कोचीन शिपयार्ड निर्मितीतील तिसरी पाणबुडी विरोधी युद्धनौका। INS मंगरोल 80% स्वदेशी बनावटीची युद्धनौका।